तर आता आम्ही बाहेर चाललो, बाहेर जाण्यासाठी निघालो आणि आता तयारी करते मी. जा पिल्लू, पप्पाकडे जा. पप्पा ड्रेस घालायले बघ ना, न्यू जा. तर आज आम्ही कुठे चाललो काय माहिती नाही अजून, पण हां चाललो आम्ही कुठंतरी जाऊन फिरून येतो म्हटलं. आपूच्या पप्पा ही वाजवायली बघा. तर कुठेतरी जाऊन फिरून येतो म्हटलं, अशा ठिकाणी जिथं जरा शांत शांत वाटेल. तर ही पोरगी मधामधातच वाजवते. तर ना असं काही नक्की नाही कुठं जायचं, पण जाऊ म्हटलं. आणि आता मी मेकअप करते म्हटलं थोडाफार आणि मग जाऊयात. तर ना बरेच दिवस झाले घराघरामध्ये ना बोर होते आणि कामं पण भरपूर झालेत. म्हणजे कामं खूप होत आहेत, रोज 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 एक नवीनच काहीतरी निघतंय. त्याच्यामुळं पण आम्हाला ना बाहेर काय पडता येईना. पण आत्ता अप्पूचे पप्पा म्हणत होते की आपण जाऊ. माझा क्लचर कुठं गेला की आत्ताच्या आत्ता इकडे म्हणून जाऊ म्हणलं. आणि ना थोडीशी क्रीम लावली, थोडीशी पावडर लावते. आणि ना अप्पू आता ड्रेस घालू देते की नाही काय माहिती, पण त्यांचं सुरू आहे घालायचं म्हणून. थोडासा लिप बाम लावते. आणि अप्पूने माझा लिप बाम बघा कसा तोडून फोडून टाकलाय, सगळा तोडला तिने. लिप बाम तर लावला, पण आता टिकली मी ना माझे टिकली पॉकेट्स कुठे गेले काय माहिती. हे वालं एक आहे बघा, हे वालं. तर याच्यातलीच लावते आता मी एखादी टिकली. रेड लावली तर खूपच हे दिसते, तर खूप बारीक वाटते ही टिकली, म्हणून मग दुसरीच लावावं लागणार आहे. ती ना पडून पण जाते आणि खूपच बारीक बारीक वाटते ती. तर तुम्ही पण रेडी व्हा, अप्पूचे पप्पा पण रेडी होतीलच. परफ्यूम लावते माझा आवडीचा जो आहे तो. आणि ना अप्पूचे पप्पा पण हाच परफ्यूम लावायले, त्यांचा परफ्यूम संपला तर ना अशी मी रेडी झाली 2च मिनिटात. जास्त वेळ नाही घेतला, कारण की अप्पूचं पण करावं लागतं. आणि हा तिथे थांबा, तोपर्यंत मोबाईलच बघ तू, नको इकडे येऊ. म्हणजे अप्पूला मी असं का म्हणते, कारण की ती इकडे आली ना माझी लिपस्टिक सगळं घेऊन टाकणार ती, त्याच्यामुळं नको म्हणली मी तिला. आणि अप्पूच्या पप्पाने मला बड्डेला ना पूर्ण असं गिफ्ट दिलं होतं, त्यामधली लिपस्टिक लावते मी. तर मी थोडीफार लिपस्टिक लावली आणि आता अशी तयार झालेली आहे. अप्पू काय करते? अप्पू पण तयार झाली, मी दाखवतेच अप्पूला पण. आणि ना मस्त छान असं करून घेते. आता मला असं वाटते की मी वेणीच घालावं, कारण की खूप जास्त मला हे वाटते. केस मोकळे सोडले ना की खरंच खूप हे होते. आणि माझी पोत घाबरायली ना ती पोरगी.
तर चला मी माझं वेअर करते. माझा नवरा आपू मामाने आणलं ग ते. हा पिल्लू मामा मामा. तर आपूच्या मामाने आपूला हे टूथपेस्ट आणलं कारण की तो बोलला तो ते चांगलं नाही वापरणं त्याच्यामुळं हे आणलं त्याने. आणि हा माझा चष्मा. तर मी काही लावत बिवत नाही गाडीवर, म्हटलं जाऊ दे. थोडंसं सिंदूर. आणि मी हे सगळं ना मोबाईलमध्येच बघून करते, म्हणजे मेकअप करते. तर वाकडं तिकडं काय माहिती आता ते कसं लागलं, पण चला असू देत. थोडं फार ना मी काजळ लावते आपूच्या चुपचाप. आणि मी कोणतं काजळ लावते तर याच्यावरचं काजळ पण गेलं आहे. आणि आपूच्या पप्पाने मला हे बड्डेला सगळंच गिफ्ट दिलं होतं, एक पॅकच. मी तुम्हाला ते पण दाखवते. आणि याच्यात काजळ नाहीच बघा, अशी करते माझी आप्पू. आप्पूची कुटाने. आता हे दुसरं लावावं लागणार मला. आपण आपू नको ना. तर मी अशी काही रेडी झाली आहे आणि मस्त छान असं काय माहिती ते पावडर कोणत्या जागी जास्त लागली आहे तर पुसावं लागेल ती घराच्या बाहेर पडण्याआधी. आणि ना हा बघा बेड पूर्ण सेट करायचं राहिलं. मी तुम्हाला ना नक्की आता होम टूर तर देणारच आहे माझा, कारण की मला तुमच्यापेक्षा जास्त मला ना खूप म्हणजे हे झालं आहे की मी होम टूर द्यायला पाहिजे. खूप दिवस झाले. तर मी अशी रेडी झाली. आणि आपू पण कशी झाली ते पण दाखवते. आपू बघू कशी झाली रेडी. हे आपू छान छान रेडी झाली. फक्त तिचं फेस वॉश करून सो थोडाफार मेकअप वगैरे पावडर वगैरे लावून घेते तिला मी. आणि मस्त छान आम्ही आता बाहेर जाऊन येतो. तर मी वेणी पण घालणार आहे, पण मी ती तुमच्यासोबत नाही शेअर करते. मी खूप टाईम लागतो आणि खूप जास्त मोठा ब्लॉग होऊन जातो त्या याच्यात. तर चला आता आम्ही बाहेर जातो. कुठं जातो काय काय करतो ते तुम्हाला सगळं शेअर करतो. आणि माझी पावडर बरोबर काय लागल्या गेली नाही, पण लिपस्टिक आणि लिप बाम छान लागलाय. तर ना मी वेणीच घातली. म्हटलं गाडीवर खूप केस विचकतात त्याच्यामुळं. तर माझी वेणी बघा कशी आली, काय माहित आता कशी दिसते. आणि आपूचे पप्पा पण रेडी झालेत. त्यांना व्हिडिओमध्ये नसते. आपू हाय कर. बाय कर. माझे सोनच आहे आपू. तर आमची गाडी कुठे लावलेली दाखवते. पळा 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 पळा. पप्पा आता लय जोरात मोबाईल पडत होता. तर आम्ही निघालो. आणि कुठे निघालो काय माहिती, म्हणजे अजून काय नक्की नाही आम्ही कुठे चाललो तर. हा ना पो पण चाललो आम्ही, बाहेर पडलो. आणि मी ना गाडीवर केस खूप उडतात. आणि आपूचे पप्पा खूप जास्त इकडं फक्त फिरवतातच, असं पॉईंटला कुठं येत नाही. त्याच्यामुळे म्हणलं वेणीच घालून टाकूया. आणि म्हणून मग वेणीच घातली मी. आता चला तुम्हाला पण आमच्या सोबत घेऊन जाते कुठं जातो आम्ही तर. हो ना आपू. आणि मी आपूला म्हणत होती आपू गाडीवर बस, तर आपूने इतक्या जोरात हात आणला ना मोबाईलला, तर मोबाईल पडत होता आत्ता. मला तर इतकी भीती वाटली.
खूप जास्त, कारण की अपूच्या पप्पाने पहिलेच हा मोबाईल फोडला, म्हणजे त्याचं स्क्रीन गार्डवरचं असतं ना, तर ते तोडलं त्यांनी. आता बघू. गणपती बाप्पा, गणपती बाप्पा, गणपती बाप्पा. तर अप्पू ना इतकी छान मध्ये मोया नाकातल्या नाकात बोलते अप्पू. आणि ना अप्पू पण गणपती बाप्पा, गणपती बाप्पा. आणि ना इकडे गणपती बसले, म्हणजे बसले ना, आता गणपती येतात ना, तर इतकं भारी वाटते ना. आपू इतकी मस्त फिरायला खेळायला जाते तिथं गणपतीजवळ, आरती बनायला जाते, तिचे पप्पा घेऊन जातात. मागे बघा झाडे किती भारी दिसतात, असं वाटतंय असं झाडे पळतात. चला आता मी ब्लॉग आता कंटिन्यू गाडीवर नाही करत बसत. खूप जास्त आवाज येतोय आणि काय माहिती तुम्हाला ऐकू पण येणार का नाही, त्याच्यामुळं बंद करते मी. तर आम्ही निघालो होतो बाहेर जाण्यासाठी. आता कुठं चाललो आम्ही आम्हालाच माहीत नव्हतं, कारण की ना खूप दिवस झाले घरात होतो, त्यामुळे अपूचे पप्पा म्हणत होते की चला आपण थोडंसं बाहेर पडूया. तर त्यामुळे आम्ही लाँग ड्राईव्ह म्हणू शकता असाच ठिकाणी गेलो होतो. कुठे काही थांबलो नाही आम्ही, आणि बस चालत गेलो. तर आम्हाला ओशा गार्डनला जायचं होतं, तर ते बंद होतं. ते 3 ते 6पर्यंत उघडं असतं, त्यामुळं काही ते बंद होतं. आणि ते छान असं आम्ही लाँग ड्राईव्हला गेलो होतो, म्हणजे मस्त गाडीवर बाईकवरच फिरत होतो आम्ही. इकडे तिकडे मस्त बघत होतो की कुठे काय नाही आहे. तरी इथे नदी आली होती, इथे भरपूर पाणी होतं आणि ते पाणी इतकं जास्त वाहत होतं, पण आम्ही तिथे थांबलो नाही. जाते वेळेस आम्हाला तिकडे गार्डनला जायचं होतं ना, त्यामुळे आम्ही तिकडे जाण्यासाठी निघालो होतो. आणि ट्रॅफिक एवढं जास्त होतं ना की आम्हाला काही गाडी हालतच नव्हती, समोर जायचं कामच नव्हतं. थोडं थांबत जात होतो. इथं अप्पूचं चाललं होतं मस्त की मम्मा मला पाण्यात जायचं आहे, आणि तिला त्या पाण्याकडे बघतच होती ती, आणि म्हणत होती की मला तिकडेच जायचं आहे. तर ती पंपी ना. तर अप्पूचं म्हणणं होतं की मला पावसात जायचं आहे, म्हणजे पाण्यात जायचं आहे. त्या पण म्हटलं पाहिजे तिथे कुठं जाते, किती खोल येते आणि कसं जाणार. त्यामुळे तिला म्हटलं इकडं इतके छान व्ह्यू वाटत होता ना, म्हणजे खूपच छान. आणि गाडी काय आमची हालत नव्हती जागून. म्हटलं चला थोडा वेळ इकडे वरती बघूया, पाण्याकडे अप्पूला थोडंसं गोंगवलं होतं, म्हणजे ती शांत राहण्यासाठी. आणि समोरून गाड्या काय हालत नव्हत्या, त्यामुळं म्हटलं चला तिला इकडे तिकडे बघण्यातच थोडासा टाईमपास करूया. आणि ना आम्ही असं काही बाहेर पडलो ना की काय होतं ना, आम्हाला जिथे जायचं असलं ते बंद राहतं किंवा काही होतं, त्यामुळं मग आम्हाला असंच गाडीवर फिरत घरी यावं लागतं. तर आज तसं होतं. आमचं फक्त ट्रॅव्हलिंग, म्हणजे फक्त फिरतच होतो आम्ही, फक्त फिरत होतो. आणि पॉईंटला कुठे जावं काही समजत नव्हतं आम्हाला, कारण की ते गार्डन बंद होतं. आणि मग त्यामुळं म्हटलं चला जाऊ त्या घरीच वापस जाऊया इथूनच, कारण की ट्रॅफिक खूप लागलं होतं त्यामुळे. पण हे म्हणत होते की नको, आता आलो तर थोडं दूर जाऊ आपण आणि बघूया. तर मस्त बाहेर इतकं छान वातावरण झालं होतं ना. आणि एका याने आमची लाँग ड्राईव्हच झाली म्हणा, कारण की इतक्या लांब जाऊन आलो ना आम्ही की तितक्या वेळात आम्ही काही पण म्हणजे दुसरीकडे पण जाऊन आलो असतो. आम्हाला जायचं होतं खरं तर भाजी घ्यायला, पण अपूच्या पप्पाला मी म्हटलं की चला थोडं दूर जाऊन येऊया आणि येत्या वेळेस भाजीपाला घेऊन येऊया. तर ते बोलले की हां जाऊया. तर वातावरण पण तसं होतं, पाऊस वगैरे काही नव्हता. आणि म्हणूनच मग आम्ही बाहेर पडलो. खूप छान वाटत होतं. पाऊस. अप्पू काय येतंय? कुतू कुठे कुतू? का पे कुतू? का पे? नको मग मारायचं आपल्याला. ते काय पाऊस यायला का आमच्या बाबा? काय अप्पू? अप्पू पाऊस येतोय. नका. आम्ही परत येते वेळेस ही परत नदी लागली होती आम्हाला, तिथूनच मी बघत होती. आणि इतकं शांत वाटत होतं ना, असं वाटत होतं की तेच उभं राहून म्हणजे उभंच राहून बघावं सगळं एक निवांत.
पण आपूचं पळणं चालू होतं इकडे तिकडे. तिला पकडूनच ठेवलं मी, कारण की इतकं भयानक पाणी दिसत होतं ना, असं वाहतच जात होतं पाणी. इतकं म्हणजे फोर्स होता त्याला खूप जास्त. आणि एक माणूस ना तिथे फिश काढत म्हणजे हे काढत होता, फिश काढत होता. तर आपू त्याच्याकडे टक लावून अशी बघत होती. पण मला इतकी भीती वाटत होती ना, कारण की ते गॅप खूप मोठे मोठे होते आणि ही पोरगी इतकी तडतडी आहे ना, म्हणून मग भीतीच वाटत होती. वरतून मेट्रो जात होती आणि मस्त छान वाटत होतं. मी एक वेळा मेट्रोमध्ये बसलेली आहे, त्यानंतर काही बसण्याचा चान्स काही मिळाला नाही. पण बघू, मी जर मेट्रोमध्ये गेली ना, आम्ही गेलो ना कुठे, तर तुम्हाला नक्की मी ब्लॉग शूट करेल. आणि ना बघा पाण्याचा फोर्स किती होता. आणि आपूचं म्हणणं होतं की मला तिथेच उभं राहायचं, आणि माझं अंग असं हलत होतं ना की बाई ही जर पडली बिडली उगीच तर, कारण की ही इतकी डेंजर आहे ना की काही पण करू शकते ती. तर पाणी इतकं फास्ट जात होतं आणि इतकं काय काय वाहून येत होतं ना त्या पाण्यामध्ये, खूप जास्त. इकडे मस्त छान असं व्ह्यू वाटत होता. इथे खूप जण लोक उभे राहतात आणि फोटोज वगैरे काढतात. तर आम्ही पण 2-3 फोटो काढले. आणि आपूचे पप्पा मला सांगत होते की तिथे माणूस उभं राहून फिश काढते, पण त्याच्या जाळीत एक पण फिश काय येत नव्हती. मला तरी वाटलं की म्हणजे दिसतच नव्हती एक पण काय माहिती त्यांचं दुसरं काही करत असेल तर असं काहीतरी सुरू होतं. आणि इथे थांबल्यानंतर तुम्ही पण इथे जवळपास कुठे असला ना तर नक्की याच्यावर ब्रिजवर थांबा. खूप छान वाटतं, म्हणजे असं एक सुकून वाटतं, म्हणजे खूपच छान वाटतं. तर इथे रिलॅक्स असं उभं राहायचं इकडे मस्त बघत. आणि तुम्हाला समोर हा व्ह्यू दाखवते बघा, इतकं छान वाटतं. आम्ही इथं थोड्या वेळासाठी थांबलो होतो, तर इतकं मस्त वाटायला. आणि आपू कशी पळायली. आपू नको. ए भालू, कहाँ से गए थे, कहाँ से आ गए तुम. आपू. तर आम्ही घरी आलेलो अशा प्रकारे फिरून फिरून. आणि ना तर आम्ही ना फिरून फिरून याला घरी आलो. तर आपूचे पप्पा आम्हाला नेणार होते गार्डनला. कोणतं गार्डन आहे आपूचे पप्पा. ओशो गार्डन. तर ते बंद होतं, 3 ते 6 पर्यंत टाइम होता. आणि आता 6 वाजत होते, त्यामुळे मग त्यांनी घरीच आणलं आम्हाला. म्हणत नको, आता आम्हाला भाजी आणायला जायचं. काय चप्पल काय म्हणते मग. तर ना आपल्याला घूर जायचं अजून. तर आम्हाला भाजी आणायला जायचं थोड्या वेळात. मम्मी काय करते. तू काय करते.